नमस्कार सर्वांना. पैसे हातात का टिकत नाहीत? गरुड पुराणाच्या शिकवणीतून जाणून घ्या धन न टिकण्याची कारणे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वे? आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, पैसा कमवण्यासाठी आपण दिवसभर मेहनत करतो. अनेक लोक रात्रंदिवस कष्ट करतात, व्यवसाय करतात, नोकरी करतात, वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न मिळवतात. पण अनेकाच्या मनात एक प्रश्न असतो, तो म्हणजे पैसा येतात पण हातात टिकत नाहीत. पगार आला की काही दिवसातच पैसा संपतो. कधी अचानक घरचा खर्च वाढतो, कधी आजारपणाचा खर्च येतो, कधी कोणाला पैसे द्यावे लागतात, कधी अनावश्यक वस्तू खरेदी होतात आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे इतके पैसे आले होते मग गेले कुठे? सनातन परंपरेतील ग्रंथामध्ये धनाकडे केवळ खर्च करण्याची वस्तू म्हणून पाहिलेली नाही. धन कसे मिळवावे, त्याचा उपयोग कसा करावा, दान, धर्म, संयम, सदाचार आणि कर्म यांना मोठे महत्त्व दिले जाते. गरुड पुराणाच्या विविध भागामध्ये दान, सदाचार, संयम, योग्य आचरण आणि धर्माशी संबंधित शिकवणी आढळते. विशेषतः योग्य मार्गाने मिळवलेले धन योग्य ठिकाणी दान करणे आणि धनाबद्दल लोभ न ठेवणे यावर भर दिला आहे. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत पैसे हातात का टिकत नाहीत आणि त्याचबरोबर धनाचा योग्य उपयोग कसा करावा. पहिले कारण, धनाचा आदर न करणे. मित्रांनो, आपण पैशाला फक्त कागद किंवा नोट म्हणून पाहतो, पण धार्मिक दृष्टिकोनातून धन म्हणजे आपल्या कष्टाचे फळ आहे. आपण पैसा कमवण्यासाठी आपला वेळ देतो, आपली मेहनत देतो, आपली बुद्धी आणि कौशल्य वापरतो. म्हणून पैशाचा अनादर करणे म्हणजे आपल्या मेहनतीचा अनादर करण्यासारखे आहे. पैसा हातात आले की त्यांना क्षणात खर्च करणे, पैशाची किंमत न ठेवणे किंवा गरज नसताना खर्च करणे ही सवय हळूहळू आर्थिक अडचणी निर्माण करू शकते. म्हणून पहिली शिकवण, धनाचा आदर करा. दुसरे कारण, गरजेपेक्षा जास्त खर्च. आजच्या काळात आकर्षक वस्तूंच्या जाहिराती सतत आपल्या डोळ्यासमोर असतात. मोबाईलवर जाहिरात आली, हे घ्या. ऑनलाईन शॉपिंगमध्ये ऑफर आली, हेही घेऊया. कोणीतरी नवीन वस्तू घेतली, आपल्याकडेही असायला हवी. अशा प्रकारे गरज आणि इच्छा यातील फरक आपण विसरतो. गरुड पुराणाशी संबंधित नीतिक शिक्षणात संयम आणि योग्य आचरणाला महत्त्व आहे. म्हणून स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, ही वस्तू मला खरंच आवश्यक आहे का? जर उत्तर नाही असेल तर तो खर्च पुढे ढकलणे ही सुद्धा आर्थिक शिस्त आहे. तिसरे कारण, दिखावा. मित्रांनो, काही लोक स्वतःकडे पैसे नसतानाही इतरांना दाखवण्यासाठी खर्च करतात. मोठे कपडे, महाग वस्तू, अनावश्यक पार्ट्या, फक्त लोक काय म्हणतील यासाठी केलेला खर्च हा पैसा टिकू देत नाही. धनाचा उपयोग आपले जीवन व्यवस्थित करण्यासाठी झाला पाहिजे. फक्त लोकांना दाखवण्यासाठी पैसे खर्च केला तर पैसा कमी होतो आणि समाधानही मिळत नाही. म्हणून लक्षात ठेवा, दिखाव्यासाठी खर्च करण्यापेक्षा भविष्यासाठी बचत करणे अधिक शहाणपणाचे आहे. चौथं कारण म्हणजे लोभ. धन आवश्यक आहे, पण धनाचा लोभ वाढला की समस्या सुरू होतात. गरुड पुराणातील एका कथानात विपुल धनामुळे लोभ निर्माण होऊन शेवटी माणसाचा पाया ढासळण्याचे वर्णन येते. याचा अर्थ असा घेतो येतो की धन मिळवणे चुकीचे नाही, पण धनाचा लोभ माणसावर राज्य करू लागणे धोकादायक आहे. पैसा कमवा, पण पैशासाठी आपली माणुसकी गमवू नका. पैशासाठी नातेसंबंध तोडू नका. पैशाची अन्याय करू नका. पाचवे कारण, चुकीच्या मार्गाने मिळवलेले धन. सनातन धर्माच्या शिकवणीतील धन मिळवण्याच्या मार्गालाही महत्त्व आहे. फसवणूक करून, एखाद्याचा हक्क हिरावून, अन्याय करून, खोटे बोलून, दुसऱ्याला नुकसान करून मिळवलेले धन मनशांती देत नाही. गरुड पुराणाशी संबंधित नीतिशिक्षणात धर्म आणि योग्य आचरणाला धनापेक्षा वरचे स्थान दिलेले आहे. म्हणून धन कमी असले तरी चालेल, पण धन मिळवण्याचा मार्ग योग्य असावा. सहावे कारण, बचतीची सवय नसणे. मित्रांनो, हा मुद्दा आजच्या काळासाठी खूप महत्त्वाचा आहे. धार्मिक शिकवण आपल्याला संयम शिकवते आणि आधुनिक आर्थिक शिस्त आपल्याला बजेट आणि बचत शिकवते. समजा तुमच्याकडे महिन्याला 20,000 रुपये येतात. जर तुम्ही सगळे 20,000 खर्च केले तर पुढच्या महिन्यापूर्वीच अडचण येऊ शकते. पण जर तुम्ही उत्पन्नातून थोडी रक्कम आधी बाजूला ठेवली आणि उरलेल्या पैशातून खर्च केला तर हळूहळू बचतीची सवय लागते. म्हणून उत्पन्न, बचत, आवश्यक खर्च अशी सवय लावण्याचा प्रयत्न करा. सातवे कारण, सतत कर्ज घेण्याची सवय.
काही वेळा गरज म्हणून कर्ज घ्यावे लागते, पण प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणे योग्य नाही. नवीन मोबाईल हवा, कर्ज. महाग वस्तू हवी, कर्ज. दिखाव्यासाठी खर्च म्हणजे कर्ज. असे करत गेल्यास उत्पन्नाचा मोठा भाग जुन्या कर्जाच्या परतफेडीत जाऊ शकतो. म्हणून धार्मिक दृष्टिकोनातून संयम आणि व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आर्थिक शिस्त दोन्ही आवश्यक आहेत. 8वे कारण, दानाचा चुकीचा अर्थ. गरुड पुराणात दानाला विशेष महत्त्व दिले आहे. योग्य मार्गाने मिळवलेले धनाचे योग्य व्यक्ती किंवा योग्य कार्यासाठी दान केलेले पुण्य मिळते, असे धार्मिक शिकवणूक आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे पैसे नसताना हे सगळे पैसे दान करून टाकायचे. नाही, आपल्या क्षमतेनुसार गरजूंना मदत, अन्नदान, शिक्षणासाठी मदत, धार्मिक किंवा सामाजिक कार्याला मदत, अशा प्रकारे दान करता येते. दानामागे दिखावा नसावा. दान म्हणजे माणुसकी. 9वे कारण, पैशाबद्दल सतत नकारात्मक विचार. काही लोक सतत म्हणतात, माझ्याकडे पैसा कधीच टिकत नाही, मी गरीबच आहे, माझ्या नशिबात पैसा नाही, पैसा माझ्याकडे येतच नाही, असे विचार वारंवार केल्याने आपली मानसिकता नकारात्मक होऊ शकते. आध्यात्मिक साधना करताना सकारात्मक विचार ठेवणे चांगले, पण त्याचबरोबर कृतीही आवश्यक आहे. फक्त विचार करून पैसा येत नाही. मेहनत, योग्य निर्णय, बचत, शिस्त, सकारात्मक विचार याचा समतोल आवश्यक आहे. 10वे कारण, घरातील सततचा कलह. आपले घर हे शांततेचे ठिकाण असावे. जर घरात सतत भांडण, अशब्द, राग, एकमेकांचा अपमान आणि पैशावरून सतत वाद होत असतील तर घरातील मानसिक शांतता कमी होते. धन टिकवण्यासाठी केवळ धार्मिक उपायापेक्षा घरातील व्यक्तींनी आर्थिक शिस्त आणि परस्पर समजूत ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणून पैशाबद्दल बोलताना रागाने नव्हे तर शांतपणे बोला. 11वे कारण, इतरांचा हक्क घेणे. मित्रांनो, आपल्या वाट्याचे नसलेले धन मिळवण्यासाठी इच्छा ठेवणे ही चुकीची वृत्ती आहे. एखाद्याचे पैसे अडवणे, काम करून घेतल्यावर नंतर मोबदला न देणे, एखाद्याची फसवणूक करणे, व्यवहारात जाणीवपूर्वक खोटे बोलणे ही कर्माच्या दृष्टीने चुकीची कृत्ये मानली जातात. म्हणून धन कमवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या धनामुळे दुसऱ्याचे नुकसान तर होत नाही ना, हे नक्की तपासून घ्या. 12वे कारण, अति खरेदी आणि वस्तूचा साठा. काही लोक पैसा मिळताच वस्तू खरेदी करतात. घरात आधीच वस्तू आहेत तरी नवीन वस्तू घेतात, कपडे आहेत तरी कपडे घेतात, भांडी आहेत तरी नवीन भांडी घेतात, मोबाईल व्यवस्थित आहे तरी नवीन मोबाईल घेतात. ही सवय कमी केली तर पैसा हातात राहण्यास मदत होऊ शकते. 13वे कारण, उत्पन्नापेक्षा जीवनशैली मोठी असणे. हा आजच्या काळातील सर्वात मोठा आर्थिक प्रश्न आहे. जर तुमचे उत्पन्न 30,000 असेल आणि जीवनशैली 50,000ची असेल तर पैसा टिकणार नाही. उत्पन्न वाढवण्याबरोबरच खर्चाचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. जितके कमवता त्यापेक्षा जास्त खर्च करू नका. 14वे कारण, कृतज्ञतेचा अभाव. धार्मिक परंपरेत कृतज्ञतेला महत्त्व आहे. आपल्याकडे जे आहे त्याची कदर करा. घर आहे, धन्यवाद. अन्न आहे, त्यासाठीही धन्यवाद. काम करण्याची क्षमता आहे, धन्यवाद. माझ्याकडे कुटुंब आहे, त्यासाठीही धन्यवाद. कृतज्ञता म्हणजे पैसा जादूने वाढवणे नाही, पण कृतज्ञतेमुळे आपल्याला गरजा आणि इच्छा यातील फरक समजण्यात खूप मदत होऊ शकते. मग पैसे टिकवण्यासाठी काय करावे? मित्रांनो, लक्ष देऊ नाही का? आता आपण काही साधे उपाय पाहूया. पहिला, दर महिन्याला खर्च लिहा. कुठे किती पैसा जातो हे लिहिल्याशिवाय पैसे कुठे खर्च होते हे कळत नाही. 2, उत्पन्नातून आधी बचत करा. उरलेला पैसा खर्च करण्याची सवय लावा. 3, अनावश्यक कर्ज टाळा. गरज आणि इच्छा यात फरक करा. 4, योग्य मार्गाने पैसा कमवा. प्रामाणिक मेहनतीचे महत्त्व मोठे आहे. 5, क्षमतेनुसार दान करा. दान करताना घराची आर्थिक परिस्थितीही लक्षात घ्या. 6, पैशाचा अपमान करू नका. नोटा फाडणे, फेकून देणे किंवा जाणीवपूर्वक खराब करणे टाळा. 7, घरात शांतता ठेवा. पैशावरून भांडण्याऐवजी आर्थिक नियोजन करा. 8, लोभ कमी करा. पैसा साधन आहे, जीवनाचा अंतिम संदेश नाही. धनाबद्दल एक महत्त्वाचा आध्यात्मिक संदेश. गरुड पुराणातील शिकवण फक्त पैसा कसा वाढवायचा एवढ्यावर थांबत नाही. ते आपल्याला विचारायला लावते, हा पैसा मी कसा कमवला, तो कशासाठी वापरला, माझ्या धनामुळे कोणाला मदत झाली, माझ्या पैशामुळे कोणाचे नुकसान झाले का, माझ्या मनात पैशाचा लोभ किती आहे. कारण धन मिळवणे आणि धनाचा योग्य उपयोग करणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो, तुम्हाला मी शेवटचा संदेश देते.
पैसा हातात टिकत नाही म्हणून लगेच घरात दोष आहे, काहीतरी अशुभ आहे किंवा कोणीतरी केले आहे असे समजू नका. सर्वप्रथम स्वतःकडे पहा. आपला खर्च किती आहे, आपली बचत किती आहे, आपली कर्ज किती आहेत, आपण अनावश्यक वस्तूवर किती खर्च करतो, आपण पैशाबद्दल किती शिस्तबद्ध आहोत आणि सर्वात महत्त्वाचे, आपण धन कोणत्या मार्गाने कमवतो. धार्मिक शिकवण आपल्याला सांगते की धनाचा मार्ग धर्माशी जोडलेला असावा. योग्य मार्गाने कमवा, संयमाने खर्च करा, थोडी बचत करा, क्षमतेनुसार दान करा आणि पैशाचा अहंकार करू नका. कारण पैसा आज आहे आणि उद्या नसेलही. पण चांगले कर्म, चांगले आचरण आणि माणुसकी हीच खरी संपत्ती आहे. श्री हरी विष्णूचे स्मरण करा. आपल्या कष्टाने धन योग्य मार्गाने वापरा आणि मनात एक संकल्प करा. मी प्रामाणिकपणे धन कमवेन, विचारपूर्वक खर्च करेन, नियमित बचत करेन आणि माझ्या क्षमतेनुसार गरजूंची मदत करेन. हीच खरी धनाची साधना आहे. जय श्री हरी विष्णू, जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण होपोनोपोनोची एक सुंदर साधना पाहणार आहोत. तुमच्या आयुष्यात पैशाची चिंता, नात्यामधील तणाव, मन शांतीचा अभाव किंवा सतत येणाऱ्या नकारात्मक विचारामुळे त्रास होत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. मी तुम्हाला सांगणार आहे पेयर काय आहे ती. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही साधना मन शांत करण्यासाठी आणि सकारात्मक विचार वाढवण्यासाठी केली जाते. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो, त्यामुळे श्रद्धेसोबत योग्य कृती आणि प्रयत्नही महत्त्वाचे आहेत. पुढचा होपोनोपोनो व्हिडिओ नक्की पहा आणि 21 दिवस मनापासून हा सराव करून पहा. कदाचित तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलाची सुरुवात इथूनच होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.